हॅलो फ्रेंड्स, सो आज मी बनवते आहे सोलकढी। मी जेव्हा कोकणमध्ये फिरायला गेले होते मी तेव्हा फर्स्ट टाइम सोलकढी पिली होती। सो फर्स्ट टाइम नाही आवडली मला एवढी, बट त्यानंतर सेकंड टाइम पण मी 6 महिन्यानंतर कोकणमध्ये पुन्हा फिरायला गेले। सो तेव्हा मी पहिले टेस्ट केली होती, त्यानंतर आता जेव्हा पिली तेव्हा मला टेस्टी लागली, आवडली मला आणि पुन्हा प्यावंसं वाटलं। आणि 2-3 दिवस झाले खूप इच्छा होत होती की सोलकढी प्यावी। सो आज मी फायनली सोलकढी बनवत आहे। सो त्यासाठी मी एक नारळ घेऊन आणला, ओल्या नारळाची सोलकढी बनते। तुम्हाला माहीत असेल, मला माहीत नव्हतं, सो मी पहिल्यांदा बनवते आणि तुमच्याशी शेअर करते। मी म्हणजे माझ्या डोक्यातनं एकच विचार आला होता, मला हॉटेलची जर थोडीफार आवडू शकते तर स्वतःच्या हातची तर खूप जास्त आवडेल। कारण जे हॉटेलमध्ये मिळतं किंवा कुठे मिळतं त्यापेक्षा जे मी घरी बनवते ते डेफिनेटली खूप छान बनतं आणि काहीतरी स्वतःचं पण इनोव्हेशन असतं त्यामध्ये। सो त्यामुळे चांगलं बनतं, त्यामुळे मी म्हटलं की मला तर आवडेलच माझ्या हातची बनवलेली, आणि म्हणून मी बनवणार आहे, ट्राय करणार आहे आणि पिणार आहे। उद्या पिणार आहे मी थंडीगार, कारण उन्हाळ्यात थंडगार प्यायची खूप इच्छा होते। सो मी बनवून ठेवणार आज रात्री आणि उद्या हॉलिडे, संडे इज अ हॉलिडे, टेस्ट करणार। सो मी एक नारळ घेऊन आणला। सो त्याचा अर्धा नारळ हे केलं मी, आणि एक बीटचा तुकडा जो की मी याच्यामध्ये किसून टाकलेला आहे आणि याला मी ग्राइंड करून घेते। टेस्टी झालेली आहे, जे मी पिली त्याच्यापेक्षा टेस्टी झालेली आहे, कारण मी टेस्ट करून बघितली आहे, आत्ताच बघितली आहे। तर ते मला मी बिना टेस्ट केल्याशिवाय काही सर्व करत नाही। सो खूप भारी झाली आहे आणि इनफॅक्ट कोकोनटचं एकदम फ्लेवर जाणवला नाही मला हॉटेलमध्ये, बट इथे कोकोनटचा फ्लेवर जाणवतोय आणि खरंच भारी बनली। सो फ्रेंड्स, मी आज फायनली सोलकढी बनवलेली आहे, पिऊन पण बघितली मी, खरंच खूप छान झाली, मला आवडली, हॉटेलपेक्षा जास्त भारी वाटली मला। आणि असं कोकोनटचा फ्लेवर येतात, मला कोकोनट खूप आवडतो, त्यामुळे मला माहीतच नव्हती मेन म्हणजे की सोलकढी कशाची बनते। सो फ्रेंड्स, हा होता आजचा ब्लॉग वगैरे, तिथे रील्स बघू शकता आणि या चॅनलवर पण माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत, सो तुम्ही शॉर्ट्स पण बघू शकता। आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करून मला नक्की सांगा। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय, नमस्कार।